पंतप्रधान मोदींकडनं सैन्य दलांना मोकळीक देण्यात आलेली आहे। त्यामुळे आता मोठी कारवाई होणार का हा प्रश्न सध्या जोरदार चर्चेत आलाय। सैन्यानं वेळ आणि टार्गेट ठरवावं असं पंतप्रधान मोदींनी म्हटलेलं आहे। भारतीय सैन्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे असं मोदी म्हणाले। सैन्याला पूर्ण सूट दिल्याचंही मोदींनी सांगितलंय। दहशतवादाचा खात्मा करणार असं पंतप्रधान मोदींनी म्हटलेलं आहे। ऑपरेशनचा निर्णय हा सैन्यानं घ्यावा असं मोदी म्हणालेले आहेत। पंतप्रधान मोदी यांचं हे मोठं विधान। तर दहशतवादाचा खात्मा करणार असं पंतप्रधान मोदींनी म्हटलेलं आहे। भारत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर देणार आहे। मोदींच्या या वक्तव्यानंतर अर्थातच आता भारताच्या कारवाईकडे सगळ्या जगाचं लक्ष लागलेलं आहे। पहलगाम हल्ल्यानंतर भारत दहशतवाद विरुद्ध मोठं पाऊल उचलण्याची शक्यता आणि त्याच अनुषंगानं मोदींच्या या वक्तव्याकडे पाहिलं जात आहे। आणि याच विषयी आपण अधिक माहिती घेऊया। प्रतिनिधी सुशांत सावंत सध्या फोन लाईनवरनं आपल्या सोबत आहेत। सुशांत, या सगळ्या चर्चांमध्ये मोदींच्या या वक्तव्याकडे स्वाभाविकपणे महत्त्वपूर्ण विधान म्हणून आपल्याला बघावं लागणार आहे। कसा अर्थ निघतोय? अगदी खरं आहे गुरु। पहलगाम हल्ल्यानंतर भारत काय नेमकी ऍक्शन घेणार आहे आणि अर्थातच आपण जर बघितलं असेल तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी देखील एक सर्जिकल स्ट्राईक केलं होतं। मात्र आता एक मोठा दहशतवादी हल्ला जो आहे तो आपल्या भारतावर झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याआधी देखील म्हटलंय की माझ्या सैन्यावर पूर्णपणे विश्वास आहे। तिन्ही दलाच्या प्रमुखांची त्यांनी नुकतीच एक बैठक घेतली होती आणि त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निर्देशानुसार कारवाई कशी करायची, कुणाविरोधात करायची, त्याची वेळ काय असेल याबाबत निर्णय घेण्याचे संपूर्ण अधिकार आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सैन्याला दिलेले आहेत। त्यामुळे मोदींच्या भूमिकेमुळे आता लवकरच भारत आणि पाकिस्तानच्या सीमेवर काहीतरी मोठं घडेल असा विश्वास आता संपूर्ण भारतीयांना वाटतोय। आपण जर बघितलं असेल तर 2 दिवसापूर्वीच खरं तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी संरक्षण अधिकाऱ्यांच्या सगळ्या बैठका घेतल्या होत्या आणि त्यानंतर ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते आणि त्याच दरम्यान रणनीती ठरली की जो हल्ला झालेला आहे पहलगाम येथे त्याचा निषेध तर संपूर्ण देशभर होतोय आणि या विरोधात कठोर कारवाई करण्याचे संदेश आणि विशेषतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत। त्याचमुळे कुठेतरी आता ही कठोर पावले जी आहेत ती उचलली जाणार आहेत। आता खऱ्या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यामध्ये एक बैठक होईल। नेमकं या बैठकीत आता काय होते हे बघणं महत्वाचं ठरणार आहे। मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खऱ्या अर्थाने कारवाई कशी करायची, कुणाविरोधात करायची आणि त्याची वेळ काय असेल याचा सर्वस्वी निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो तिन्ही दलाच्या प्रमुखांना दिला। तर त्यामुळे आता सैन्य दल कसं सज्ज झालंय, काय नेमकी कारवाई करणार, मोठी कारवाई केली जाते का, पाकिस्तानला त्याच भाषेत उत्तर दिले जाते का, हे देखील बघणं महत्वाचं ठरणार आहे गुरु। अगदी बरोबर आहे। त्यामुळे आता भारताच्या कारवाईकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पंतप्रधान मोदी यांचं हे मोठं विधान। आणि आता थेट जाऊयात दिल्लीमध्ये। दिल्लीमधनं आपले प्रतिनिधी प्रशांत वाघाळे सध्या आपल्या सोबत आहेत। प्रशांत, यांच्याकडनं समजून घेऊयात दिल्लीमध्ये खरं तर पाकिस्तानला धडकी भरवणाऱ्या घडामोडी सध्या या क्षणाला घडत आहे आणि त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं हे मोठं विधान, महत्त्वपूर्ण विधान म्हणून या सगळ्या घडामोडींकडे आपल्याला बघावं लागणार आहे। आणि त्यातच आता थोड्याच वेळामध्ये खरं तर शहा आणि मोदी यांची भेट होते। प्रशांत, अगदी गुरुप्रसाद, दिल्लीमध्ये अत्यंत महत्वाच्या घडामोडी घडत आहेत। आपल्याला या ठिकाणी मुद्दामून सांगितलं पाहिजे की उद्या दिल्लीत 4 महत्वाच्या बैठका होत आहेत आणि त्या 4 बैठकांच्या पूर्वी आज पंतप्रधानांच्या निवासस्थानी एक महत्वाची बैठक पार पडली। या बैठकीला संरक्षण मंत्र्यांसह राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख आणि सीडीएस चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे देखील उपस्थित होते। आपल्याला माहिती आहे की 22 तारखेला पहलगाम दहशतवादी हल्ला घडल्यानंतर दिल्लीमध्ये सातत्यानं बैठकांचं सत्र सुरू आहे आणि आजची जी बैठक होती ती अत्यंत महत्वपूर्ण आहे। भारतीय सैन्यावर आपला पूर्ण विश्वास व्यक्त करत सैन्यानं टार्गेट ठरवावं, सैन्याला पूर्णपणे मोकळीक देण्यात आलेली आहे। भारतीय सैन्यावर आपला पूर्ण विश्वास असून भारतीय सैन्य जी कुठलीही कारवाईची दिशा किंवा रणनीती निश्चित करेल त्याला आपला पाठिंबा असेल असं एक प्रकारे आज पंतप्रधानांनी या बैठकीत सांगितलं आहे। यानंतर ज्या उद्या 4 महत्वाच्या बैठका होणार आहेत त्या देखील खूप महत्वाच्या आहेत। उद्या केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक तर आहेच, मात्र त्याचबरोबर उद्या पुन्हा एकदा कॅबिनेट सुरक्षा समितीची बैठक देखील उद्या होतीये। यासोबतच संसदेच्या पार्लमेंटरी अफेअर्स कमिटीची आणि इकॉनॉमिक अफेअर्स कमिटीची देखील बैठक होतीये। या 4ही बैठकांच्या माध्यमातून
विशेषतः इकॉनॉमिक अफेअर्स आणि पॉलिटिकल अफेअर्सच्या माध्यमातून पाकिस्तानच्या आर्थिक नाड्या कशा कसता येतील किंवा पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही सामानाची ने-आण होतीये त्याच्यावर कसे निर्बंध आणता येतील हा देखील प्रयत्न या माध्यमातून भारताचा असणार आहे. त्यामुळे आज पंतप्रधानांच्या निवासस्थानी झालेली बैठक आणि याच्यानंतर उद्या दिल्लीत दिवसभर होणाऱ्या 4 बैठका या अत्यंत महत्वाच्या असणार आहेत. गुरुप्रसाद. अगदी, त्यामुळे या सगळ्या घडामोडींकडे आपलं लक्ष असेल. धन्यवाद प्रशांत या सगळ्या सविस्तर अपडेटसाठी. तर या सगळ्या घडामोडींविषयी निवृत्त लष्करी अधिकारी सतीश ढगे यांनी काय म्हटलेलं आहे आपण बघूया. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची या वेगवेगळ्या अधिकाऱ्यांसोबत आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्री आणि NSA यांच्यासोबत झालेली बैठक आणि त्याच्यानंतर जाहीर केलेला निर्णय हा अत्यंत महत्वाचा आहे सामरिक दृष्टिकोनातून, त्याचबरोबर राजकीय दृष्टिकोनातून. सामरिक दृष्टिकोनातून वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स त्याचबरोबर सिक्युरिटी सिच्युएशनचा रिव्ह्यू केल्यानंतर आता खऱ्या अर्थानं आमचे जे आर्म्ड फोर्सेस आहेत ते प्रोफेशनली एक्सपर्ट आहेत आणि जे वेगवेगळ्या प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स आहेत त्यामधला कुठला मिलिटरी ऑप्शन आपण अडॉप्ट करायचा आणि बदलत्या सिच्युएशननुसार जर युद्धामध्ये एस्केलेशन झालं तर त्याच्या अनुसार कशा प्रकारे पुढे जायचं या संबंधित आर्म्ड फोर्सेसला खुली छूट, फ्री हँड देण्याचा अधिकृतपणे निर्णय आपल्या राजकीय नेतृत्वानं म्हणजेच भारत सरकारनं या मीटिंगच्या माध्यमातून जो आहे आमच्या आर्म्ड फोर्सेसला त्या ठिकाणी दिलेला आहे. यातून सामरिक अर्थ हाच निघतो की आमचा सरकारचा सुद्धा राजकीय नेतृत्वाचा आर्म्ड फोर्सेसच्या क्षमतेवर पूर्णतः विश्वास आहे आणि जे जे मिलिटरी ऑब्जेक्टिव्ह साध्य करायचे त्या अनुषंगानं कशा प्रकारचे मिलिटरी ऑप्शन्स त्यांनी अडॉप्ट करावेत यामध्ये सरकार ढवळाढवळ करणार नाही असा स्पष्ट मेसेज